मंडळी विचार केला नवीन वर्षाची सुरुवात श्रीच्या दर्शनाने करावी. तर त्यात काय होतं, तयार झालो आणि निघालो. शेगावला पोहोचताच श्रीच्या मंदिराकडे निघालो तर तिथे एक टिक्केवाले काका होते. मस्तपैकी टिक्का लावून घेतला आणि परत निघालो. चालता चालता आम्हाला भेटली दिंडी. मस्त दर्शन केले आणि श्रींचा आशीर्वाद घेऊन प्रसाद खाऊन मग श्रींच्या मंदिराच्या परिसरात पोहोचलो. श्रींच्या मंदिराकडे निघालो. मंदिराच्या एंट्रन्सवरून आत गेलो आणि गर्दी म्हणजे विशेष काय आहे, नवीन वर्षाची सुरुवात सर्वांना श्रीच्या आशीर्वादानेच करायची असते, तर गर्दी तर सोडूनच द्या. 3 तासात लाईनीक लागून शेवटी श्रींचे दर्शन झाले आणि आम्ही बाहेर आलो. बाहेर निघताच पहिले काय, पेटोबा. तर मग निघालो महाप्रसादालयाकडे आणि जाताच इथे लाईन नसेल असं होऊ नाही शकत, तर मस्त लाईनमध्ये लागलो आणि ही मूर्ती तर सगळ्यांना माहीतच असेल ना. मग परत लाईनीत चालता कधी 2 तास झाले माहीत पण नाही पडलं. मस्तपैकी ताट घेतला, उसळ, आमटी, भगर आणि केळ मस्त खाल्ले. निघालो काय, डायरेक्ट गेटच्याच बाहेर निघालो आणि घरी जायसाठी निघालो. आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.